हनुमान जयंती ही 1 तारखेला का 2 तारखेला हा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो तुम्ही अवश्य पहा. तर आपण आता पाहूया की हनुमान जयंतीला आपण जी जयंती त्यांचा जन्मोत्सव असतो तो सकाळी करायचा असतो का संध्याकाळी करायचा असतो, आणि त्याचे शुभमुहूर्त म्हणजे तुम्हाला कोणत्या वेळेत आपण हनुमान जयंतीची पूजा करायची, सकाळी किती वाजता करायची असते, सकाळी कधी करायचे असते आणि संध्याकाळी कधी करायचं असते, हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हनुमानजींची जन्म हा सूर्य उगवायच्या वेळेस झालेला होता. त्यामुळे हनुमानजीचा जो जन्म आहे तो सूर्य उगवत्या वेळेस झालेला होता. त्यामुळं आपल्याला ह्या पौर्णिमा, चैत्र पौर्णिमा, या चैत्र पौर्णिमेला ह्या हनुमानजींचा जन्म झालेला होता. तर हनुमानजींची जी चैत्र पौर्णिमा आहे ती पौर्णिमा तिथी सुरू होते ही 1 तारखेला बुधवारी 7:06 सकाळी 7:06 ते चैत्र पौर्णिमा समाप्त होते 2 तारखेला गुरुवारी 7:41 म्हणजे इथं उगवती पौर्णिमा आपण धरली पाहिजे. आणि उगवत्या पौर्णिमेला हा हनुमान जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. हनुमान जन्मोत्सव हा सकाळी सूर्य उगवण्याबरोबरच केला जातो. त्यामुळं हनुमान जयंतीला आपण सूर्य किती वाजता उगवतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं पाहूया. हनुमान जन्मोत्सव हा सूर्योदय जो त्या दिवशी होणार आहे 2 तारखेला जो सूर्योदय आहे तो सूर्योदय सकाळी 6:10 आहे. त्यामुळं आपण सकाळी 6:10 पुढे आपण हनुमान जयंती सकाळी 7:41 कधीही साजरी करू शकता. ज्यावेळेस सूर्य उगवल्यानंतर आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करायचा असतो आणि त्यावेळेसच आपण करायचा असतो हनुमान जयंती. आणि तो पौर्णिमा तिथी 7:41 आहे. तोपर्यंत आपण हनुमान जयंती ही सकाळची हनुमान जयंती आपण साजरी करायची आहे. आता काही ग्रामीण भागामध्ये हे संध्याकाळी हनुमान जयंती साजरी केली जाते, तर काही भागामध्ये संध्याकाळी हनुमान जयंती साजरी करण्याची सुद्धा प्रथा बऱ्याच ग्रामीण भागामध्ये आहे. त्यामुळं संध्याकाळी आपण कधी हनुमान जयंती साजरी करायची, तर संध्याकाळी आपण सूर्यास्त झाल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपण हनुमान जयंती साजरी करायची असते. तर त्या दिवशी 2 तारखेला प्रदोष काळ जो आहे तो रौद्र प्रदोष सायंकाळी 6:39 ते 7:25 हा रौद्र प्रदोष आहे आणि यामध्ये आपण हनुमान जयंती साजरी करायची आहे. त्यानंतर प्रदोष काळामध्ये गंधर्व प्रदोष म्हणून आहे ते 7:25 ते 8:11 हा गंधर्व प्रदोष आहे. आणि पक्षप्रदोष हा 8:11 ते 8:57 ह्या वेळेमध्ये आपण हनुमानजींचं जे संध्याकाळची पूजा करणारी लोक आहेत, हनुमान जयंती साजरी करणार आहेत, त्यांनी या वेळेत केली तरीसुद्धा चालेल. 2 तारखेला सूर्योदय आहे तो सकाळी 6:10 आणि सूर्यास्त जो आहे तो 6:39 आहे. तर 6:39 प्रदोष काळामध्ये आपण हनुमान जयंती साजरी करायची आहे. आणि सूर्योदय सकाळी 6:10 आहे, तर त्यावेळेस आपण ज्यांना सकाळी जन्मोत्सव करता येईल त्यांनी सकाळी जन्मोत्सव करायचा आहे. सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही जन्मोत्सव केला तरी चालतो. मात्र हनुमानजीचा जो जन्म आहे तो सकाळीच झालेला होता, त्यामुळं सकाळी केलेलं हे चांगलं. तर त्याच्यामध्ये अभिजित मुहूर्त आहे त्या दिवशी दुपारी, तो अभिजित मुहूर्त आहे तो 12 ते 12:30 हा अभिजित मुहूर्त आहे. यमघंट आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून 7:50 आहे. राहू काळ आहे तो दुपारी 1:58 ते 3:32 आहे. अशा प्रकारे आपण यमघंट तेवढा आहे, पण यमघंट हा मारुतीरायांना काय त्याचा त्रास होत नाही, कारण मारुतीराय हे संकटमोचन आहेत. त्यामुळं भद्रा, यमघंट, राहुकाळ याचा कोणताही त्यांच्यावर परिणाम होत नाही. त्यामुळे सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच आपण हनुमानजींचं जे 6:10 सूर्योदय होतो आहे
आणि सूर्योदयापासून पौर्णिमा तिथी आहे तिथपर्यंत आपण पौर्णिमा तिथी 7:41 आहे आणि त्या 7:41 आतमध्ये आपण पौर्णिमा आहे त्या वेळेमध्ये आपण शक्यतो उगवत्या पौर्णिमेला आपण हनुमानजीचं जे जन्मोत्सव आहे तो आपण साजरा करायचा आहे. त्याच्यानंतर उशीर झाला तरी काय हरकत नाही, पण जन्मोत्सव जो आहे तो पौर्णिमेच्या आतमध्ये केल्यास उत्तम. सूर्योदयापासून ते 7:41 आणि उगवती पौर्णिमा ही अशीच चालू असते आणि ती संध्याकाळी 6:39 सूर्यास्त जो तुम्हाला सांगितलेला आहे, सूर्यास्त 6:39 आणि 6:39 नंतर आपण प्रदोष काळामध्ये हनुमानजींचं जन्मोत्सव संध्याकाळी करणारे जे लोक आहेत त्यांनी करायचं आहे. तर अशा प्रकारे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेत आपण हनुमान जयंती साजरी करू शकता, जन्मोत्सव साजरा करू शकता. तर ज्या ज्या भागामध्ये जी पद्धत आहे त्यानुसार आपण ती करायची आणि हनुमान प्रभूंना आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय रामकृष्ण हरी.